मंडळी, श्रावण मास आणि अध्यात्म यांचं एक अतूट नातं आहे। श्रावण मासात प्रत्येकजण देवदर्शनासाठी मुद्दामहून वेळ काढतो। विशेषतः महादेव दर्शनासाठी भाविक ठिकठिकाणी भेट देतात। नांदेड जिल्ह्यातही काळेश्वर, विमलेश्वर, कोट्टल इत्यादी ठिकाणची महादेव मंदिरं प्रसिद्ध आहेत। यासोबत इतरही काही ठिकाणी महादेव मंदिरं आहेत, परंतु ती दुर्लक्षित आहेत। मंडळी, आज आपण माहिती घेणार आहोत हादगाव तालुक्यातील केदारगुडा या तीर्थक्षेत्राबद्दल। निसर्ग पर्यटनासह आध्यात्मिक आनंद मिळवायचा असेल तर आपण या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी। विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात हा परिसर हिरवाईने फुलून जातो। नयनरम्य निसर्गाची अनुभूती या परिसरात घेता येते। नांदेड पासून तामसा मार्गे केदारगुडा 63 किलोमीटर अंतरावर आहे। वारंगा फाटा, मनाठा या मार्गानेही येथे पोहोचता येतं। केदारगुडा गावाच्या पूर्वेला 500 मीटर अंतरावर गुप्त केदारनाथ मंदिर आहे। या ठिकाणी पोहोचताच भव्य कमान आपलं स्वागत करते। मंदिरासमोर पूजेचं साहित्य आणि खेळणी असलेल्या दुकानांच्या दुतर्फी रांगा आपलं लक्ष वेधून घेतात। देवभूमी उत्तराखंड राज्यातील केदारनाथ मंदिराचे हे प्रतिरूप आहे असं मानलं जातं। केदारनाथाची एकूण 5 मंदिरे आहेत। त्यापैकी केदारनाथ, बुढा केदारनाथ आणि तुंगनाथ ही उत्तराखंडमध्ये आहेत। पशुपतीनाथ नेपाळमध्ये, केदारगुडा येथील केदारनाथ मंदिर 5वे आहे। महंत मृत्युंजय भारती हे या संस्थांचे प्रमुख आहेत। केदारगुडा येथील मंदिराचा स्कंदपुराण, शिवपुराण आणि महाभारतात उल्लेख आढळतो अशी माहिती महंतांनी दिली। केदारनाथ मंदिर हेमाडपंथी शैलीत असून हे मंदिर 900 वर्षापूर्वीचं असावं असं सांगितलं जातं। यादव राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराला संगमरवरी फरशीच्या सहाय्याने जुन्या नव्याची सांगड घालत सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य द्वारातील शंकर पार्वतीचं शिल्प मनोवेधक असं आहे। मंदिराच्या गर्भगृहात भगवान केदारनाथांच्या पिंडीखालून सतत पाण्याचा झरा वाहत असतो। केदारनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला थोड्या उंचावर दुर्गादेवीचे मंदिर आहे। मंदिर परिसरात पूर्वीच्या महंतांच्या समाधी आहेत। मंदिर परिसर हा 32 एकराचा असून परिसरात उंच झाडे आहेत। मंदिरासमोर दगडी बांधकामातील बारव आहे। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते। या दिवशी परिसरातील हजारो भाविक या बारवेतील पाणी घेऊन जातात। या बारवेतील पाणी शेतातील पिकांवर शिंपडल्यावर रोगराई येत नाही आणि भरघोस उत्पन्न मिळतं अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे। इथं 100 पेक्षा अधिक वर्षांची झाडं जोपासली आहेत। या वनराईला देवराई असं संबोधलं जातं। देवाच्या अधीन असलेला परिसर म्हणजे देवराई। या देवराईत फळांची, औषधी वनस्पतींची झाडे आहेत। या जंगलातील लाकूड, फळ किंवा इतर कोणत्याही वस्तू घरी घेऊन जाता येत नाहीत। त्यांचा आस्वाद किंवा त्यांचा उपयोग त्या परिसरातच घ्यावा लागतो अशी येथील लोकांची मान्यता आहे। मंडळी, आध्यात्मिक आनंदासह निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात या देवस्थानाला आवर्जून भेट द्या। केदारनाथ भगवान की जय।